अंधेरी सबवेमध्ये पाण्यात अडकलेली रिक्षा बाहेर काढण्यात आली आहे। सबवेमध्ये पाणी भरलं, त्यानंतर ही रिक्षा अडकलेली। सध्या सबवेमधील पाणी कमी झालं आणि त्यानंतर रिक्षा बाहेर काढण्यात आलेली आहे। काही काळासाठी अंधेरी सबवे बंदही करण्यात आला होता, मात्र आता सबवे पुन्हा सुरू झालाय आणि या ठिकाणी अडकलेली वाहनं बाहेर काढण्यात आलेली आहेत। अंधेरी सबवे में पानी भरने के बाद इसे पिछले 20 मिनटों से बंद कर दिया गया है। लेकिन बता दें कि मेरे पीछे आपको एक तस्वीर दिखाऊंगा। यह एक ऑटो रिक्शा है जो 20 मिनट से इस सबवे के अंदर फंसा हुआ है। जैसे ही पानी भरने की शुरुआत इस सबवे में हुई, यह ऑटो रिक्शा पहले बंद पड़ा। उसके बाद इसमें जो चालक था उसको सुरक्षित बाहर निकाला गया, लेकिन पानी ज्यादा होने के कारण इस ऑटो रिक्शा को उस वक्त नहीं निकाला जा सका था। अब सबवे के अंदर पानी कम होने के बाद ऑटो रिक्शा को सबवे के अंदर से बाहर निकालने का काम किया जा रहा है। फिलहाल इसे बाहर निकाल लिया गया है, लेकिन इसके अंदर पानी भरने के कारण यह ऑटो रिक्शा अब दोबारा सड़कों पे दौड़ेगा कि नहीं, यह एक बड़ा सवाल है। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे, तर कोलेटी नजीक महामार्गावरती मोठमोठे खड्डेही पडले असल्याचं बघायला मिळतंय। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे। हा संपूर्ण रस्ता आपण पाहू शकतोय, पूर्णतः खड्ड्यांनी भरलेला हा रस्ता आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना या ठिकाणी वाहनं चालवणं कठीण झालंय। काय सांगाल, काय प्रतिक्रिया मुंबई गोवा महामार्ग? नाही काय उपयोगाचा नाही काय सगळे वाटोला झालं त्या रोडचा सगळा वरती पाऊस आणि खाली महामार्ग खड्डेमय, भरपूर खड्डे आहेत। मुंबईत जाण्यात काय अर्थ नाही, काय नाही। पावसात ते जाम खराब आहे। आता बघा, आता तुम्ही हे रस्ता बघा जरा, गाडी खालना लागते। अहो इथे सर व्यवस्थित नाही, खड्डे सगळे ना, आमचे कामगारांची हालचाल म्हणजे व्यवस्थित नाही आणि त्यांना जायला जागा गाड्यात नाही भेटत सर। या खडक्यामुळे किती सांगायचं, नागरिकांचं प्रत्यक्ष हाल झालेले आहेत। काय सांगू साहेब, आम्ही लोक आल्यावर सिडोदवरून आणि गाडी पासिंगसाठी चालली आहे। कमीत कमी 130 किलोमीटर आहेत आणि 17 ते 18 किलोमीटरचा आमचा फक्त इन्शुरन्स आहे। ह्या रस्त्यामध्ये अशी जर गाडी चालली तर आम्ही कसा तिथे पोहोचणार आणि काय करणार, आणि ही अवस्था अशीच राहिली ते काय करणार आम्ही।